नमस्कार मंडळींनो, आपला विषय आहे भारी. आजचा विषय नागपुरात जाणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये घेतात त्यांना बरेच नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो. पण तिथे अशी नातेवाईकांच्या दृष्टीने सोयी सुविधा नाही आहे. मेडिकल कॉलेज आजूबाजूला मेडिकल कॉलेज आणि दवाखाने आहेत, जसे निरामय वगैरे आहे. पण तिथे राहताना नातेवाईकांना सगळ्या वस्तूसहित जातात. त्यांना करता लॉकर किंवा स्नान वगैरे करण्यासाठी चांगली सोय असेल, जेवणा खाण्याकरता किंवा जिथे रेस्ट करू शकेल अशा करता NIT जवळ जागा आहे नागपुरात. पण ती वैयक्तिकरित्या दिल्या जाते, कोणाला फ्लॅट देण्याकरता. पण तिथेच जर त्यांच्या आजूबाजूला तिथे कोणती वैयक्तिक प्रॉपर्टी कोणाला दिल्यापेक्षा त्या जागेवर NITने बांधून येणाऱ्या रुग्णांच्या सेवेकरता येणाऱ्या नातेवाईकांना व्यवस्था राहील. त्यांना सगळे व्यवस्थित कुठे तिथे त्यांना लॉकर देता येईल, हे सगळं देता येईल. किंवा नातेवाईक तिथे थांबून आलटीपालटीनं आपल्या पेशंटजवळ राहू शकतील, पार्किंगची व्यवस्था होऊ शकेल, अशी सगळी सुविधा निर्माण करावी अशी माझी नम्र विनंती. खालूनपासून तर वरपर्यंत सगळ्यांनी, राजकीय लोकांनी यात विशेष दखल घ्यावी. कारण कोणाला फ्लॅट देणे, कोणाला देणे, NITची जागा ती काही स्वतःची जागा एकेकाळी लोकांची शेती होती. ती शेती नियमानुसार तुम्ही घेतली आणि ती मोक्याची जागा घेतलेली आहे. ती कोणाच्या वैयक्तिक मालकीची न करता सामाजिक कार्याकरता वापरण्याकरता, आणि रुग्णसेवा ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे आणि सगळ्यांना आवश्यक आहे. खेड्यातील जातील लोकांना आहे, खेड्यातील लोकांचा शहरात जाताना ग्रामीण जनतेना तिथे थांबण्याचा कुठे नाही. त्याकरता बॅरिस्टर शेषरावजी वानखडे यांनी नागपूरला चांगली CST स्टँडवर सुविधा केली होती. पण ती आता कमर्शियल लोकांना भाड्याने घेऊन तिथे जो मूळ उद्देश होता ती राहिला नाही. शेतकऱ्याचा पैसे राहत नाही, पण त्यानंतर शेतकरी भवन त्यांनी बांधलेलं होतं शेतकरी. पण आता तिथे काय कमर्शियल आजूबाजूला बस स्थानक आहे, तिथे पार्किंगची व्यवस्था नाही आहे, ॲटो तिथं जाऊ शकत नाही. किंवा तिथेही आजकाल दुकाने उघडण्याची मोहीम प्रत्येक ठिकाणी झालेली आहे. आता हा तो विषय वेगळा होईल. तर रुग्णाकरता व्यवस्था करणे नितांत गरज आहे. मेडिकल आसपास जागा घेऊन त्यावर NITची जागेने जुनी कुठे असेल तिथे किंवा कुठेही प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी नम्र विनंती. धन्यवाद.